तुम्हा सर्वांचे आपल्या ह्या जीवन साधना यूट्यूब चॅनलमध्ये मी स्वागत करतो. सुरुवातीला दत्त महाराजांचा प्रसार करणं, दत्तभक्तीचं महत्त्व लोकांना सांगणं आणि जास्तीत जास्त साधकांना दत्तभक्तीकडे वळवणं, हा माझा मुख्य उद्देश होता ह्या चॅनलला सुरू करण्यामागचा. आणि आजही तोच उद्देश आहे. काही गोष्टी जशा उलगडत गेल्या, विषय वेगवेगळा वाढत चालला आणि विषयाला जसे फाटे फुटले, तसं मग उद्देश हा बाजूला राहून एका वेगळ्याच वळणाकडं आपला चॅनल चाललेला आहे. तुम्हाला ज्या विषयावर मार्गदर्शन हवं आहे, त्याच विषयांवर मार्गदर्शन देण्याचं काम मी या चॅनलच्या माध्यमातून करतो. त्या संदर्भातच चेडा किंवा इतर अनेक अनैसर्गिक शक्ती, करणी बाधा यासारखे बरेचसे विषय मी तुमच्या पुढे मांडले. त्या विषयांना तुमचा चांगला प्रतिसाद आजपर्यंत मिळाला. पण आता जसा जसा हा विषय पुढं सरकू लागला, तसा मग त्रासातून बाहेर काढण्यासाठी कोणी देवऋषी असेल किंवा कोणी भगत असेल, तर त्या ठिकाणांचे पत्ते देण्यासंदर्भात तुमच्याकडून प्रश्न यायला लागले. मग तुमच्या प्रश्नासाठी मी आता मागचा जो व्हिडिओ अपलोड केला होता, डोंबिवली भागामध्ये जे साधक राहतात त्यांना डोंबिवलीमधील व्यक्तींचा पत्ता मी मागच्या व्हिडिओमध्ये दिला. यापूर्वीच्या अनेक व्हिडिओमध्ये तोंडी मी मार्गदर्शन करता करता पत्ता सांगतच होतो, पण बहुतेक साधकांना तो पत्ता काही समजत नव्हता. तर मग या मागच्या व्हिडिओमध्ये मी प्रत्यक्ष त्या ठिकाणी गेलो आणि तिथून मी तुम्हाला कुठल्या रस्त्याने जायचं आहे आणि कुठे त्यांचं घर आहे हे सुद्धा व्हिडिओमध्ये दाखवलं. आता तो व्हिडिओ अपलोड केल्यानंतर जे ह्या डोंबिवली शहरामध्ये राहतात त्यांना तो पत्ता समजला असेल असं आपण गृहीत धरू. पण काही जणांनी अक्षरशः बुद्धीचा कहर केला. कहर असा केलाय की काहीही प्रश्न विचारलेले आहेत, त्या व्यक्तीचं म्हणे घरी जाऊन त्यांचा इंटरव्ह्यू घेऊन दाखवा किंवा त्या घरातल्या माणसांची ओळख करून दाखवा. मला जर व्लॉग करायचा असता तर मी ऐतिहासिक ठिकाणं किंवा अनैसर्गिक ठिकाणं किंवा भूतावळ जर तुम्हाला बघायची असेल तर त्या ठिकाणी सुद्धा जाऊन तुमच्यासाठी व्लॉग बनवेन. पण ज्या व्यक्ती इतरांना मदत करतात त्या त्या भागात असतात. आता तुम्ही जिथे राहता तिथे तुमच्या आजूबाजूला सुद्धा असे बरेच माणसं राहत असतील की ज्यांच्या अंगात वारं येतं. वारं येणं ही काही कठीण गोष्ट नाही. प्रत्येक कुळामध्ये एखादा तरी व्यक्ती असतोच की त्याचं माध्यम बनून त्या कुळातली शक्ती, ती कुळदैवता त्या व्यक्तीच्या माध्यमातून त्या कुळातल्या लोकांशी संपर्क साधत असते. मग काही वेळेला ती शक्ती जागृत झाल्यानंतर तिला पाळणं किंवा तिचा मानपान देणं देखील तितकंच महत्त्वाचं असतं. मग असं असताना त्या शक्तीचा वापर करून काही देवऋषी असतात, बाहेरच्या माणसांना देखील मदत करतात. त्यांना काही त्रास असेल तर त्या त्रासातून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न चालू असतो. हे सगळं करत असताना जो मदत करणार आहे त्याला पण त्रास होत असतो. मग जर काही बांधणी करायची असेल किंवा काही वस्तू तुम्हाला द्यायची असेल घरात ठेवायला, तर त्याच्यासाठी पैसा लागतोच. कोणतीही गोष्ट बिना पैशाची कधी होत नाही. आणि जर बिना पैशाची गोष्ट होत असेल तर ती एकच, ते म्हणजे तुम्ही जप करू शकता. आणि तुम्ही जप करा हे प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगत असतो. ही जी पण जप करण्याचं मी सांगितलं की सगळ्यांची बुद्धिमत्ता आणि आकलन शक्ती तिथेच बंद होऊन जाते. कोणालाही आपल्या बुद्धीला जास्त ताण द्यायचा नसतो. फार म्हणजे एक साधारण 2 वर्षांपूर्वी जांभई का येते ह्या
विषयाच्या संदर्भात सुद्धा एक व्हिडिओ मी अपलोड केला होता. जर एखादी जेन्युइन वस्तू मी तुम्हाला सांगत असेल तर तिथं जाण्यासाठी पैसा हा खर्च करावाच लागतो. कुठलीही गोष्ट पैसे खर्च केल्याशिवाय होत नाही. कुठलंही काम पैसे खर्च केल्याशिवाय होतच नाही. तुम्हाला वस्तू काही बनवायची असेल, तुम्हाला तुमचं संरक्षक कवच बनवायचं असेल, तर त्यासाठी सुद्धा जी साधन सामग्री लागते त्याला विकत घेण्यासाठी पैसा हा लागणारच. मग तुमची जर अशी भोळी भाबडी इच्छा असेल की आम्हाला बिना पैशाचं त्या माणसानं स्वतःचा जीव डोक्यात घालून करून द्यावं, तर इथं चूक तुमची आहे. सर्वस्वी चूक ही तुमचीच आहे, एक हे ध्यानात ठेवा. त्यामुळं तुम्ही जिथे राहत असाल तिथं तुमच्या आजूबाजूला कोणीतरी तुम्हाला मिळेल. तुम्ही चौकशी करा, सगळ्यांशी चांगलं गोड बोला. आपण मनात राग धरतो किंवा आपल्यासोबत वाईट होत असतं म्हणून जगाला आपण वाईट समजतो आणि सगळ्यांशी रागाच्या भरात आपण काहीही बोलतो. तर हे सर्वात अगोदर थांबवा. इतरांशी प्रेमानं बोला. भलेही त्याची चूक नसेल किंवा नकळतपणे जर काही घडलं तरी शांतीनं घ्या. बाहेरच्या लोकांशी जर तुम्ही चांगला संवाद साधाल तर पुढे तुम्हाला जेव्हा मदत लागेल तीच अनोळखी लोक कामाला येतील. मग चर्चगेटला तुम्ही राहत असा किंवा विरारला राहत असा किंवा तुम्ही हार्बर लाईनला राहत असा किंवा अगदी कर्जत खोपोलीकडे राहत असा, प्रत्येक ठिकाणी कोणीतरी असतंच जे ह्या त्रासातून बाहेर काढणारं तिथे तुम्हाला मिळून जाईल. मग त्या ठिकाणी बिना पैशाचं काम होईल अशी अपेक्षा ठेवू नका. बिना पैशाचं एकच काम होईल. तुम्ही दैवतांच्या मंदिरात जा, तिथं दर्शन घ्या आणि आपली मनोकामना, आपली इच्छा तिथं बोलून तिथून आपल्या घरला परत या. हे बिना पैशाचं काम आहे. पण तुम्हाला जर कुठल्या बाधेतून काढायचं असेल किंवा तुम्हाला काही कवच बनवून घ्यायचं असेल, तुम्हाला स्वतःची बांधणी करून घ्यायची असेल, विरोधकांना जर बांधायचं असेल, तर अशा वेळेला तुम्हाला फुकटात काम करून देणारं कोणीही मिळणार नाही, कारण वस्तूंना पैसे लागतात. आता काही जणांचा असा विषय असतो की आम्हाला करणी करणारे भरपूर आहेत, पण कोणी करणी केली हे माहीतच नाही. आता असा प्रश्न आल्यानंतर मला असं वाटतं की जगामध्ये सगळ्यात भोळे आणि भाबडे तुम्हीच आहात. कारण आपल्यावर जो राग धरून आहे, आपल्याबरोबर ज्याचं वैर आहे, तो 101% तुम्हाला जोड्यानं हाणणार. मग तो आता तांत्रिक प्रकारातला जोडा मारतोय की भौतिकदृष्ट्या तुम्हाला जोडा मारतोय, हे तुम्हाला समजलंच पाहिजे. आणि प्रत्येक प्राण्याला म्हणजे आपण प्रत्येक मनुष्याला देवानं बुद्धी तेवढी दिलेलीच आहे. त्यामुळं तुम्ही जर म्हणत असाल की आम्हाला कोण करतंय हे माहीत नाही, मग त्यावेळेला कौल लावा. हा सुद्धा सल्ला मी तुम्हाला कित्येक वर्षांपूर्वी दिलेला आहे. तर तुम्हाला जर हे करायचं नसेल किंवा तुमच्या अंगी जर आळस असेल तर बाबांनो, त्याला मी काहीही करू शकत नाही. हे सर्वस्वी तुमच्यावर आहे. लहानपणी आपल्याला जेवण भरवणारी आपली आई असते, शाळेत पाठवणारी आपले आई वडील असतात. तसं मोठं झाल्यावर देखील आपल्याला प्रत्येक काम हे रेडीमेड तिथं हातात मिळेल अशी अपेक्षा ठेवू नका. तुम्हाला जर एखादी गोष्ट प्राप्त करायची आहे, तुम्हाला जर तुमचं गोल पूर्ण करायचं आहे, तर त्याच्यासाठी मेहनत ही करावी लागणार. त्यामुळं तुम्हाला सगळ्या गोष्टी आयत्या तुमच्या हातात मिळतील हे मनात समज करून ठेवणं फार चुकीचं आहे. प्रत्येक भक्ताकडं जात असताना किंवा देवऋषाकडं तुम्ही कुठं गेलात तर सर्वात अगोदर तुम्ही तुमचं सगळं काही सांगत बसू नका. जो तुम्हाला त्रास होतोय, जे तुमचे प्रश्न आहेत, ते प्रश्न तिथं ठराविक शब्दात मांडा. मग तिथं बसल्यानंतर किंवा वारं
आल्यानंतर तिथून काय फोड होते, त्याच्यामधून फोड काय होते हे तुम्हाला कळून जाईल. जास्त करून इथं बायकांची सगळ्यात मोठी चूक काय असते, की कोणीही देवऋषी भेटला किंवा त्याच्याकडे ते गेले, की बायका सगळं काही सविस्तर ए टू झेड सांगून मोकळ्या होतात. तसं करू नका. जर तुम्हाला तुमचा प्रश्न मांडायचा असेल तर थोडक्यात प्रश्न मांडायचा आणि डोंबिवलीतील जे ठिकाण मी तुम्हाला सांगितलं होतं त्या संदर्भात तर प्रश्न असे विचारलेले आहेत की त्या सगळ्यांचा सत्कार करावा अशी माझी मनापासून इच्छा आहे. पण सध्या तब्येत साथ देत नसल्यामुळं मी फक्त बोलण्यातूनच तुमच्यासमोर व्यक्त होतोय. तिथं जाऊन व्लॉग बनवणं किंवा पैसे घेतात का नाही, अरे बाबांनो, हे पैसे घेतात की नाही घेत हे ह्यापूर्वीच्या अनेक व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं आहे. बरं, सगळं काही तुम्हाला सांगायचं म्हटलं तर अशी सुद्धा कमेंट येते की लांबट लावू नका. मग आता तुम्ही केवळ मनोरंजनाच्या दृष्टीनं व्हिडिओ बघताय. भगतगिरीचा विषय फार मोठा आहे. देवऋषी म्हणा किंवा तुमच्या गावचं झाड म्हणा, ते पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला समजावून सांगेन. सध्या तरी तुम्हाला एवढं सांगायचंय की तुम्हाला बाहेरचा प्रयोग झाला असेल किंवा कुठल्या रस्त्यावरून जाताना तुम्ही त्यांना भेटलेले असाल, म्हणजे त्या अनैसर्गिक शक्तींना तुम्ही आवडला असाल आणि तुमच्या मागून ते तुम्हाला फॉलो करत आले असतील. मग अशा वेळेला कुठल्याही पोथीचा जर तुम्ही अध्याय स्वतःहून वाचायला सुरुवात केलात तर त्याचा काहीही फरक पडत नाही. तुम्हाला कुठल्या तरी देवऋषाकडे जावं लागेल किंवा तुम्हाला तुमच्या कुळस्वामीला जावं लागेल. हाच एक मार्ग असतो. तिथून बाहेर निघाल्यानंतर मग तुम्ही पोथी वगैरे वाचायला सुरुवात करा. पण पोथी वाचणं म्हणजे मी तुम्हाला पारायण करणं संदर्भात सांगत नाही. तुम्ही पारायण करू शकता आणि एका पारायणानं हा भूत प्रेताचा त्रास जात नाही. तुम्हाला कमीत कमी 6 महिने 6 वेळा म्हणजे एका महिन्यातून 1 आठवडा पारायण असे 6 पारायण तरी करावे लागतील. तेव्हा तुमची जी काही अवस्था आहे ती अवस्था बदलण्यास सुरुवात होईल आणि वाचन करण्यापूर्वीचा काळ आणि वाचन केल्यानंतरचा काळ तुमचा बदलेल. आणि मग तुम्ही स्वतःच हसत हसत इथे मला सांगत याल की 6 महिनं आम्ही केलं आणि आम्हाला फरक पडला. पण हे करण्याची आज आपल्या चॅनेलवरच्या एकाही साधकाची इच्छा नाही. हे मी इथनं जाणतो. तुमचा त्रास, तुमचे प्रश्न वाचल्यानंतर मला कळतात. आता कोण किती त्रासात आहे किंवा कोण किती मन लावून उपाय करतंय हे सुद्धा आम्हाला कळतं. आणि म्हणूनच माझं एकच सांगणं आहे की जे काही तुम्ही कराल ते विश्वास ठेवून करा. तुम्हाला जर विश्वास नसेल तर तुमच्या कुळदेवतेचं नामस्मरण करा. प्रत्येक अमावस्येला, प्रत्येक पौर्णिमेला कुळदेवतेच्या नावाने घरात नारळ फोडा आणि त्या नारळाचं तीर्थ करून ते चारी कोपऱ्यात घराच्या शिंपडा. साधे सोपे उपाय देखील भरपूर आहेत. पण ते उपाय जर तुम्ही करत नसाल, पण ते उपाय जर तुम्ही मन लावून केलेत तर त्याचा फायदा तुम्हालाच होणार आहे. हे करणीचे वास्तव ह्या विषयाचा हा पहिला भाग मी इथे संपवतो. श्री गुरुदेव दत्त.